नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये 12 महत्त्वपूर्ण बदल दिलेले आहेत. हे 12 महत्त्वपूर्ण बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओमध्ये आपण हे बदल काय काय आहेत हे बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, चालू करूयात आपल्या व्हिडिओला. तर जी आर मध्ये त्यांनी हे सगळे बदल दिलेले आहेत. ते सगळे नवीन बदल या योजनेमध्ये काय काय आहेत ते बघूयात. तर सगळ्यात पहिले तर इथे त्यांनी कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. तर या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या काय असेल? तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा त्यांनी या कुटुंबाचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे त्या कुटुंबातील पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली हा त्या कुटुंबाचा अर्थ होतो. दुसरा पॉईंट जो त्यांनी सांगितलेला आहे, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. म्हणजे लग्न झाल्या झाल्या ते रेशन कार्डवर त्या महिलेचं लगेच नाव शक्य होत नाही. त्याच्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. म्हणजेच तुमच्याकडे जर मॅरेज सर्टिफिकेट असेल, तुम्ही लग्नानंतर तुम्ही विवाह नोंदणी केली म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट काढलं, तर त्या महिलेच्या जे पतीचे रेशन कार्ड असेल ते त्या महिलेचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावं. म्हणजे त्या रेशन कार्डवर जर त्या महिलेचं नाव नसेल तरी चालेल, फक्त त्यांचं ते मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे आणि मॅरेज सर्टिफिकेट असेल तर त्या पतीचे रेशन कार्ड ते दाखवून ते उत्पन्नाचा दाखला म्हणून पकडू शकतात. आता तिसरा पॉईंट जो आहे तो बघा, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. म्हणजे समजा एखादी स्त्री आहे, ती परराज्यातील आहे, पण तिचे जे लग्न आहे ते महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्या पुरुषाबरोबर झाले, तर मग त्या महिलेला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत, कोणते कागदपत्र द्यायचे आहेत. तर त्या पुरुषाचे म्हणजे त्याच्यासोबत लग्न झालं आणि तो महाराष्ट्रात राहतो, त्या पुरुषाचे म्हणजे त्या माणसाचे त्याचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, या तीन पैकी हे तीन त्यांना पुरावे द्यायचे आहेत त्या पुरुषाचे. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदार कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजेच त्या महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार कार्ड असेल तर ते सुद्धा चालेल. आता यातला चौथा पॉईंट तुम्ही बघा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे आता तुमचे पोस्टाचे जर बँक खाते असेल ते सुद्धा चालेल, त्याच्यात सुद्धा तुमचे 1500 रुपये जातात जमा होऊ शकतात. आता त्याच्यात पाचवा काय दिलाय पॉईंट त्यांनी, की योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे समजा जर ऑफलाईन फॉर्म भरून घेतला, ऑनलाईन नाही भरला, ऑफलाईन भरून घेतला आणि त्या ऑफलाईन फॉर्मवर तुम्ही तुमचा फोटो चिटकवला असेल, बरोबर, तर आता त्या ऑफलाईन फॉर्मला जेव्हा ऑनलाईन मध्ये टाकण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः असण्याची गरज नाही. त्या ऑफलाईन फॉर्मवर जो फोटो असेल त्या फोटोचा फोटो काढून नंतर त्या ऑनलाईन याच्यामध्ये टाकण्यात येईल. जे तुमचं तुम्हाला स्वतः जाऊन आता ऑनलाईन फॉर्म मध्ये फोटो टाकण्याची गरज नाही जर ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल तर. हा जो अर्ज भरायचा आहे तो काही बऱ्याच जणांना स्वतःहून भरता येत नाही, त्याच्यामुळे हा अर्ज भरून घेण्यासाठी त्यांनी आता कोणाकोणाला परमिशन दिली आहे, म्हणजे कोण कोण त्यासाठी त्यांनी नेमले आहे ते बघा. त्यांनी काय सांगितलंय की नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, CM सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना या पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. म्हणजे हे सगळं आता त्या महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात. जर ज्या महिला स्वतः ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेऊन नंतर त्याला परत ऑनलाईन मध्ये जे टाकण्यात येत आहे ते सगळे जणांना परमिशन देण्यात आलेली आहे. सातवा पॉईंट मध्ये ते काय सांगत आहेत बघा, म्हणजे केंद्र राज्य शासनाचे ऑलरेडी जे योजना चालू आहेत, समजा कोणती योजना आहे, PM किसान योजना आहे, पोषण मनरेगाची आहे, PM स्वनिधी, PM स्वनिधी आहे, GSY, PMMYY अन्य तत्सम योजना, म्हणजे अशा जे ऑलरेडी जी योजना चालू आहेत आणि त्याचे जर तुम्ही लाभार्थी आहात तर त्या लाभार्थ्यांची जे त्या लाभार्थ्यांचा डेटा ऑलरेडी या योजनामुळे सरकारकडे आहे, तो डेटा तिथून घेतील. तुमचे आधार कार्डचे डिटेल्स पण त्या योजनेमधूनच घेतील. त्याची मग ते KYC करतील, आधार कार्डचं ऑथेंटिकेशन करून घेतील. त्यासाठी तुम्हाला वेगळं आता काही द्यायची गरज नाही, तुमचा फक्त ऑफलाईन फॉर्म भरून घेतला जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डॉक्युमेंटची पण गरज पडणार नाही जर तुम्ही ऑलरेडी या सगळ्या योजनांचे पात्र लाभार्थी आहात तर. गाव पातळीवर जर महिला म्हणजे फॉर्म भरताना अडचणी येऊ नयेत, जास्तीत जास्त महिला पात्र ठराव्यात, जास्तीत जास्त महिलांचे म्हणजे या योजनेसाठी नाव देण्यात यावे, यासाठी त्यांनी काय केलंय बघा, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची एक समिती स्थापन करण्यास सांगितली त्यांनी, ग्रामस्तरीय समिती.
आता ही समिती काय करेल की याच्या संयोजक कोण असेल, ग्रामसेवक असतील व सदस्य सचिव सचिव असतील, अंगणवाडी सेविका असतील. आता ही समिती काय करेल, गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्याची जास्तीत जास्त माहिती देतील आणि ते जास्तीत जास्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ते जास्तीत जास्त फॉर्म भरून घेण्यात येतील. ते सगळे यांच्यासाठी एक समिती त्यांनी स्थापन केली, ग्रामस्तरीय समिती. यांचे प्रयत्न असे राहतील की गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना यासाठी पात्र ठरवण्यासाठी जास्तीत जास्त फॉर्म भरून घेणे. आणि समजा ऑफलाईन आणि एकदा ऑफलाईन फॉर्म भरून घेतले की नंतर मग त्याला त्यांच्या ऍप पोर्टलवर हेच जे ज्यांना ज्यांना हे सगळ्यांना सांगितलं आहे हेच मग ते ऑनलाईन फॉर्म स्वतः तिथे त्याच्यामध्ये टाकून घेतील. आता 9वा पॉईंट बघा त्यांनी काय सांगितलं आहे की ग्रामस्तरीय समिती मार्फत, ही जी ग्रामस्तरीय समिती वरती त्यांनी सांगितली आहे त्यामार्फत काय होईल की अंतिम लाभार्थी महिलांची यादी जी असेल ती प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार, म्हणजे प्रत्येक शनिवारी तर आहेच आहे, पण त्यांना गरज वाटली त्या समितीला तर ते काय करतील, गाव चौडीवर त्याचे वाचन करतील. म्हणजे जी अंतिम यादी तयार होणार आहे प्रत्येक शनिवारी म्हणा, तर मग ते यादीची वाचन करतील. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येते. म्हणजे ग्रामपंचायतीला सुद्धा ती यादी लावण्यात येईल आणि अंगणवाडी केंद्र असेल तिथे सुद्धा ती यादी तिथे लावण्यात येईल. आणि समजा कोणाच्या काही हरकती असतील त्या यादीवर तर त्याचे पण ते त्याचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचे प्रयत्न ते ग्रामस्तरीय समिती मार्फत होणार आहे. तर ज्या महानगरपालिका आहेत, आता 10वा पॉईंट मध्ये त्यांनी महानगरपालिकेबद्दल सांगितलंय की ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये काय केलं जाणार आहे की वॉर्ड स्तरीय एक समिती स्थापन केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डासाठी महानगरपालिका कसं असतं की वॉर्डची हे असतं ना, वॉर्ड असतात. तर प्रत्येक वॉर्डची एक वॉर्ड स्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि मग ह्या वॉर्ड स्तरीय समितीकडे ही जबाबदारी दिली जाईल की जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून घेण्यात यावे. त्याची जास्तीत त्यांना ज्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ती महानगरपालिकांमध्ये ही वॉर्ड स्तरीय जी समिती असेल ती केली. नंतरची वॉर्ड समिती असेल, तुमची जी ग्रामपंचायत लेवलची म्हणजे गावाच्या लेवलची समिती आहे, तालुका लेवलची समिती आहे, ते सगळे काय करतील की लाभार्थ्यांची निवड करतील, त्यांची लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करतील. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक जिल्हास्तरीय समिती पण नेमली आहे. ती काय करेल, ही जे यादी त्यांनी लावलंय त्याच्यावर देखरेख करेल, नियंत्रण ठेवेल. आता हा 12वा पॉईंट आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही बघा आता 12व्या पॉईंट मध्ये काय सांगितलं आहे, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ऍप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. म्हणजेच हे जे जे कोणी मदत करत आहेत फॉर्म भरण्यासाठी, फॉर्म भरून घेत आहेत त्या सगळ्यांनाच त्यांनी जे फॉर्म भरला तो जर पात्र ठरला तर प्रत्येक पात्र फॉर्म मागे त्यांना ₹50 भत्ता देण्यात येणार आहे. ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.